तर मित्रांनो, आपण ज्या बाबीची गेल्या अनेक तासापासून वाट पाहत होतात ती म्हाडाच्या मुंबई मंडळाची पहिली प्रारूप यादी अखेर जाहीर झालेली आहे। आणि जसं आपण सांगितलं की 75,366 अर्ज यासाठी दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या अर्जांची यादी म्हणजे पहिली प्रारूप यादी, त्याला आपण फर्स्ट ड्राफ्ट लिस्ट, ती पब्लिश झालेली आहे। पहिले समजून घ्या मित्रांनो की ड्राफ्ट लिस्ट म्हणजे काय, फर्स्ट ड्राफ्ट लिस्ट म्हणजे काय। तर ड्राफ्ट लिस्ट म्हणजे चेकलिस्ट, ज्यांनी ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे त्यांची यादी म्हाडाने प्रसिद्ध केलेली आहे। पण इथे मात्र ज्यांचे डॉक्युमेंट्स प्रॉपर नाहीत किंवा ज्यांचे डॉक्युमेंट्स डाऊटफुल आहेत त्यांना सुद्धा काही ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहे, त्यांना रिजेक्ट करण्यात आलेलं आहे। आणि मग ज्यांचे रिजेक्शन झालेले आहे त्यांना सुद्धा 2 ते 3 दिवसाची मुदत मिळालेली आहे। आणि त्यानंतर तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते म्हाडाला पाठवून किंवा ईमेल करून तुम्ही परत तुमचे ते रिव्हॅल्युएशन करून रिव्हेरिफिकेशन करून तुम्ही लॉटरीमध्ये सहभागी होऊ शकता। पहिली प्रारूप यादी अर्थातच चेकलिस्ट असते, ही विजेत्यांची यादी नाही, लक्षात घ्या, ही विजेत्यांची कुठलीच यादी नाही, फक्त एवढे अर्ज दाखल झालेली आहेत त्याची ती यादी आहे। आता नेमकं मित्रांनो याची यादी पाहायची कशी, बघायची कशी, तर यादी पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं की म्हाडाच्या वेबसाईटला जायचं, जिथे तुम्ही लॉग इन केलं होतं तिथे जायचं आहे। आणि इथे आपले 3 डॉट्स असतात, माय ऍप्लिकेशन किंवा जे काही होम आहे, स्कीम्स आहेत, लाईव्ह स्कीम्स आहेत, हे सगळे जे ऑप्शन तिथे तुम्हाला जे काही ड्राफ्ट लिस्ट आहे किंवा रिसिव्ह ऍप्लिकेशन आहे, पब्लिश ऍप्लिकेशन, तिथे तुम्हाला ही माहिती मिळणार आहे। तर चला, तर आपण आता आपण कम्प्युटरच्या स्क्रीनवर जाऊया आणि पाहूया नेमका ही प्रारूप यादी कशी डाउनलोड करून घ्यायची, नेमका कोणत्या योजनेमध्ये किती अर्ज दाखल झाले, टोटल अर्ज आणि कोणत्या योजनेतील किती अर्ज आहेत आणि किती अर्ज रिजेक्ट झालेले आहेत हे आपण पाहणार आहोत। आणि त्याच्यानंतर मित्रांनो टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या भागातून नेमकं कोणत्या ठिकाणी ऍक्च्युअल कोणत्या प्रवर्गामध्ये किती अर्ज झालेले आहेत हे सगळं आपण डिटेल टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत। तर चला जास्त उशीर न करता पाहूया नेमका ही ड्राफ्ट लिस्ट कशी डाउनलोड करायची ते। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपल्याला म्हाडाच्या वेबसाईटला जायचं आहे, जी आहे म्हाडा लॉटरी। जरी तुम्ही टाईप केलं तरी म्हाडाची वेबसाईट ओपन होईल। वेबसाईट तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, https://housing.mahada.gov.in या संकेतस्थळावर जायचं आहे। व्हिजिट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा हा इंटरफेस ओपन होईल, अशा प्रकारचा मुखपृष्ठ ओपन होणार आहे। हे ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 3 डॉट्स आहेत, 3 डॉट्स वरती क्लिक करायचं आहे। 3 डॉट्सला क्लिक केल्यानंतर इकडे अजून पूर्ण पेज अपलोड झालेलं नाहीये, तुम्ही पाहू शकता। इथे 3 डॉट्स वर गेल्यानंतर आपल्याला बघा होम, न्यूज, क्विक लिंक्स, हेल्प, सर्टिफिकेट जनरेशन, व्ह्यू लाईव्ह स्कीम हे सगळे ऑप्शन आहे। इथे पब्लिश ऍप्लिकेशन वरती जायचं आहे। पब्लिश ऍप्लिकेशन वर गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे ड्राफ्ट लिस्ट पब्लिश इथे दिसतंय आणि ते व्ह्यू ऍक्सेप्टेड ऍप्लिकेशन, व्ह्यू रिजेक्टेड ऍप्लिकेशन दिसतंय। इथे तुम्हाला महत्त्वाचं मित्रांनो 4 पॉईंट आहेत मुंबईच्या लॉटरीचे जे काही पॉईंट आहेत त्याचं बघा इथे तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी म्हणजे विभाग आहेत काही वेगवेगळे। तर MB2601 MB2601 जे अंडर कन्स्ट्रक्शनची घरे आहेत, MB2602 जे DPCR मधली घरे आहेत आणि MB2603 हे जे काही DPCR 3 मधली घरे आहेत आहे। अजून चौथी जे आहे जी PMAY ची योजना आहे गोरेगावची, त्याची अजून तरी लिस्ट इथे दिसत नाहीये, पण इथे तुम्ही अशा प्रकारे लिस्ट पाहून घ्या। आता ते तुम्ही ऍक्सेप्ट व्ह्यू ऍप्लिकेशन वर गेल्यानंतर व्ह्यू ऍक्सेप्ट ऍप्लिकेशन गेल्यानंतर इथे तुम्हाला इथे क्लाउड दिसेल, क्लाउड क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर ही तुम्हाला अशा प्रकारची ही लिस्ट तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता आणि ते साईडला क्लिक करून तुम्ही डाउनलोड करून घ्या। ह्याच्यामध्ये तुमचे नावं शोधून घ्या, अशा प्रकारची ही डाउनलोड करायची मित्रांनो। दुसरा महत्त्वाचा पॉईंट, जे रिजेक्टेड ऍप्लिकेशन आहेत ते रेड कलर मध्ये जे आहे ते रिजेक्टेड ऍप्लिकेशन्स आहेत। तर रिजेक्टेड ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा तुम्ही क्लिक केलं तर अशाच प्रकारे हे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची किंवा यादी पाहायची आहे। तर इथे मित्रांनो सध्या काहीही दिसत नाहीये, नक्कीच तुम्ही त्याच प्रकारे तुम्हाला डाउनलोड करून सेव्ह करून घ्यायची आहे। आता या ठिकाणी मित्रांनो आपल्याला अंडर कन्स्ट्रक्शन जे काही योजना होती ज्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की संकेत क्रमांक जे काही दिले होते, विक्रोळी, स्पेशल विक्रोळी आणि गोरेगाव आणि बोरिवली येथील 3 ठिकाणची घरं होती मित्रांनो। याच्यामध्ये स्कीम कोड क्रमांक 534, 535, 536, 537, 538, 539, 540 यासाठी ही यादी या ठिकाणी लावलेली आहे। आणि यासाठी मित्रांनो जे काही एकूण उपलब्ध घरे आहेत, एकूण उपलब्ध जे काही ऍप्लिकेशन्स आहेत, तुम्ही जर विचाराल ऍप्लिकेशन्स किती आलेले आहेत हा प्रश्न अनेकांना पडतो, तर या ठिकाणी मित्रांनो एकूण 13,162 अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जे काही अंडर कन्स्ट्रक्शन घरे आहेत त्यासाठी किती 13,162, म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही घराची संख्या पाहिली मित्रांनो, एकूण जर टोटल फ्लॅट पाहिले
तर एकूण घरांची संख्या होती 1762. 1762 घरांसाठी 13,162 जे काही अर्ज आहेत ते या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. दुसरं आपण पाहूया आता. या ठिकाणी पहा MB2602 टूर्नामेंट्स अंडर DCPR 33.5 जे काही ब विकास नियंत्रण नियमावली आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपण पाहिलेलं की नाहूर आहे, गोरेगाव आहे, शास्त्रीनगर गोरेगाव आहे, गोराई आहे, जे न्यू MSB कॉलनी आहे किंवा कुर्ला आहे, चेंबूर आहे, विक्रोळी आहे, घाटकोपर आहे, बांद्रा आहे, अशा ठिकाणी घरे होती. त्याशिवाय जे काही डिवाइन प्रकल्प आहे, मुलुंड आहे आणि घाटकोपर जे येत्याचा प्रकल्प आहे तेथील यादी आहे. तर या ठिकाणी मित्रांनो एकूण जे काही घरांची संख्या होती ती होती 371 आणि 371 घरांसाठी 23,297. बघा सगळ्यात जास्त म्हणजे खूप चांगली संख्या आहे. 23,297 अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आणि घरे आहेत मित्रांनो 371. यानंतर आपण पुढे पाहूया. आता DCPR 33.7 जे काही आहे ते आपण पाहिलेलं आहे की ज्या ठिकाणी वडाळा आहे, जे महत्वाचं म्हणजे गिरगाव आहे, गिरगाव चौपाटीजवळ जे काही घरे होती गिरगावचा प्रकल्प आहे, माटुंग्याचा आहे, जे माझगाव आहे, त्याशिवाय वडाळा आहे, त्याशिवाय जे भुलेश्वर येथील घरे काय आहेत, शिवडीची घरे आहेत, प्रभादेवी आहे, परेल आहे, येथील घरे या ठिकाणी आहेत मित्रांनो. तर या ठिकाणी एकूण जे घरांची संख्या होती ती होती 188. आता 188 घरांसाठी किती अर्ज आले पाहूया. या ठिकाणी पहा मित्रांनो 188 घरांसाठी एकूण अर्जांची संख्या आहे 2,229. म्हणजे 2,229 अर्ज प्राप्त झालेले आहेत 188 घरांसाठी. आणि या ठिकाणी मित्रांनो MS2604 याची सुद्धा यादी आता आपल्या व्हिडिओ बनवपर्यंत प्रसिद्ध झालेली आहे. तर त्यासाठी जे स्कॅटर्ड टेनिमेंट्स आहे, जी विखुरलेली घरे आहेत त्याची यादी तुम्ही पाहू शकता. तिथे ऍप्लिकेशन मध्ये जायचं आहे, इथे तुम्हाला ती यादी दिसणार आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतर आपल्याला समजेल की नेमका अर्ज किती दाखल झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता मी लिस्ट डाउनलोड करतोय. तर या ठिकाणी पहा मित्रांनो मी ती लिस्ट डाउनलोड केलेली आहे. तर या ठिकाणी जे काही स्कीम कोड क्रमांक आहे तुम्ही पाहू शकता, वेगवेगळे स्कीम कोड क्रमांक आहेत. याच्यामध्ये सगळी विखुरलेली घरे देण्यात आलेली आहेत. आणि जसं मी सांगितलं की जे काही स्कीम कोड क्रमांक आहेत 412B जे आहे पहाडी गोरेगाव आहे, ते 299 जे तुंगापाऊ इथपर्यंत हे सगळे संकेत क्रमांक आहेत. याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात जास्त अर्ज दाखल झालेले आहेत. सगळ्यात जास्त तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अर्जांची संख्या मी दाखवतो. तर पहा मित्रांनो या ठिकाणी 36,370 एवढे अर्ज प्राप्त झालेले आहेत. 36,370 अर्ज प्राप्त आहेत. जर या ठिकाणी घरे किती होती तर फक्त 399 घरे होती मित्रांनो. म्हणजे 319 घरे होती. तर 319 घरांसाठी 36,370 अर्ज प्राप्त झालेले आहेत. याचाच अर्थ एका घरामागे मित्रांनो 114 अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त स्पर्धा याच ठिकाणी असल्याचं दिसून येत आहे. आता पाहूया मित्रांनो जे रिजेक्टेड यादी आहे, रिजेक्टेड यादीमध्ये कोणाकोणाचे नाव किती रिजेक्शन झालेले आहे पाहूया. तुम्ही कुठल्याही एका यादीवरती क्लिक केलं व्ह्यू रिजेक्टेड ऍप्लिकेशन वरती तर तुम्हाला ज्यांची नावे अपात्र आहेत त्यांची यादी तुम्हाला दिसणार. इथे डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे मित्रांनो काही महत्वाची सूचना सुद्धा दिलेली आहे. पहिला पण पहिलं नेमकं किती लोक या ठिकाणी अपात्र ठरलेली आहेत. तर एकूण 316 बघा 316 अर्जदार हे अपात्र ठरलेले आहेत. आता याला नेमकं काय करायचंय, जर अपात्र जरी ठरले असले तरी काही काळजी करण्याचं कारण नाहीये. तुम्ही तुमचं नाव पहिले चेक करा, तुमचं नाव आहे का याच्यामध्ये अपात्रामध्ये. कारण बघा काय दिलेलं आहे, अंडर कन्स्ट्रक्शन आहे, डोमिसाइल सर्टिफिकेट डिस्क्रिपन्सी आहे, इन्कम डिस्क्रिपन्सी आहे, म्हणजे विसंगती म्हणजे ज्याला म्हणतो डिस्क्रिपन्सी विसंगती आहे. इन्कमची विसंगती सगळ्यात जास्त आहे मित्रांनो. काहींची स्टेट गव्हर्नमेंट आहे, काहींचं पाऊस पॅन कार्ड असं आहे. महत्वाचं काय सूचना दिली बघा की प्रारूप अपात्र यादी दिनांक 10 जून 2026 मुंबई सोडत 2026 करिता प्राप्त अर्जातील खालील अर्ज नमूद केलेल्या कारणामुळे अपात्र ठरवण्यात येत आहेत. तरी अपात्र ठरवण्यात आलेल्या अर्जदारांना या बाबतीत काही हरकती असल्यास दिनांक 12 जून 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत https://housing.mahada.gov.in संकेतस्थळावर लॉग इन करून, लक्षात घ्या लॉग इन करून माय इश्यू मध्ये जाऊन रेज ग्रीव्हन्स ऑब्जेक्शन सजेशन हा पर्याय वापरून त्या नोंदवाव्यात किंवा मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाच्या पणन कक्षामध्ये प्रत्यक्ष हजर राहून सादर करावी. म्हणजे तुम्हाला काय करायचं, तुमचं जर या लिस्टमध्ये नाव असेल तर काय कारण दिलेले पुढे इन्कमचं आहे किंवा डोमिसाइलचं आहे
तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमच्या रेज ग्रीव्हियन्स मध्ये माय इश्यू मध्ये रेज ग्रीव्हियन्स मध्ये तुम्हाला ते अपलोड करायचं आहे, ओटीपी टाकून ते अपलोड करायचं आहे आणि तुमचं ते मग सादर होईल. नंतर तुमचं 12 तारखेला जेव्हा लिस्टला गेल त्याच्यामध्ये तुमचं नाव येईल, जर तुमचे डॉक्युमेंट्स प्रॉपर असतील तर. या कालावधीमध्ये अर्जदाराकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास अर्जदाराचे काही म्हणणे नाही असे गृहीत धरण्यात येईल व या पश्चात अर्जदार यांनी केलेल्या कुठल्याही अर्जाचा विनंतीची तक्रारीची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी. सोडतीसाठी पात्र व अपात्र अर्जाची अंतिम यादी दिनांक 16 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो महत्वाचं आहे की हे जे कोणी तुमची नावं असतील महत्वाचं ते त्यांनी तशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट्स म्हाडाला अपलोड करायचे व सादर करायचे आहेत. तर मित्रांनो आपल्याला एकंदरीत फर्स्ट प्रारूप जी काय आहे ती कशी डाउनलोड करायची समजली असेल. आता इथे जे काही टोटल रिसीव्ह ऍप्लिकेशन आहेत मित्रांनो, जे रिजेक्ट आहेत, जे काही रिजेक्ट आहेत त्या रिजेक्ट मधील काही अर्ज हे पुन्हा आपल्या ऍक्सेप्टेड लिस्ट मध्ये येऊ शकतात. म्हणून इथे थोडाफार चेंजेस होऊ शकतो, जास्त खूप मोठा चेंजेस होणार नाहीये. 100-150 संख्या असू शकते जी इकडे वाढू शकते, पण त्याच्यापेक्षा जास्त वाढणार नाही. जे आतापर्यंत दरवर्षीचा अनुभव आहे. पण एकंदरीत ह्या लॉटरीच्या ड्राफ्ट लिस्टचं आता आम्ही विश्लेषण करू, त्याचं अनालिसिस करू आणि सांगू की नेमकं कोणत्या ठिकाणी अर्ज कमी आहेत, कुठे जास्त चान्सेस लागण्याचे आहेत, हे आपण पुढील भागात लवकरच घेऊन येणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.